आता हा जो वारीचा जो आपण म्हणतो मार्ग आहे, हं. तो असा आधीपासून फिक्स असतो का दरवेळी असं बदलतं, की कुठे अडचणी आल्या त्यामुळे आपण रूट आता बदलूया किंवा कसं असतं त्याचं नियोजन? जर आपण पाहिलं वारी वर्षानुवर्ष चालू आहे. रोड कधी बदलत नाही. रस्ता ओके. कायम तोच राहतो. पण एखाद्या वेळेस काही अडचण आली म्हणजे मागं 1832 मध्ये ज्यावेळेस पालखी सोहळा वेगळे झालेले आहेत, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचा वेगळा मार्ग आणि तुकाराम महाराजांचा वेगळा मार्ग त्यावेळेस ओके. एकदा बदलला होता. त्याच्यानंतरून बरेच वर्ष झालं, की तो काही मार्ग कधी बदलला नाही परत. आणि आताही काही अडचणी अशा येतात, की एखादा जो जुन्या वेळेस मग आपण जर पाहिलं, जे काही हम्म. आपले रस्ते आहेत, बरोबर. ते आता नवीन तयार झाले हो. आणि पूर्वीचे रस्ते हे खेड्यामधनं जात असतील. हम्म. मग ते पालखी खूप फिरून जायला लागायची. मग त्यावेळेस आता नवीन रस्ता झाला आहे म्हणून आपण ते जे जुने रस्ते बंद केले, समाज वाढलेला आहे. लाखोंनी लोकं असतात आणि त्या सर्व लाखो लोकांना एका खेडेगावांमध्ये परत फिरून जायला म्हणजे त्रास होतो. कठीण होतं. मग त्यासाठी आपण काही कधी-कधी बदल करतो, की आपण साधा सोप्पा जो रस्ता असेल, त्या रस्त्याने आपण पुढे घेऊन जातो. पूर्वीच्या काळामध्ये रस्ते बारीक होते, त्यामुळं आपल्याला काही पर्याय नव्हते. त्यावेळेस किंवा खाण्याची व्यवस्था, पंक्तींची व्यवस्था होण्यासाठी आपण त्या खेड्यामध्ये जायचो. पण आता तशी व्यवस्था करायची आवश्यकता नाही. आता प्रत्येकजण आपापला शिधा घेऊन सोबत येते. त्यामुळे आता बऱ्यापैकी आपण आहे त्या मार्गाने जातो, जो आपल्या सर्वांना सोयीस्कर असेल त्या रस्त्याने. बरोबर. आणि एक मला तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आवडेल मला, तुम्ही वारकरी आहात आणि मी स्वतः पण म्हणजे आपलं वारकरीच आहे. तर मी जेव्हा तुळशीची माळ घालणार होतो, तेव्हा मी थोडा विचार केला, की तुळशीची माळ नक्की घालतात का? आणि ती तुळशीचीच का असते? तर मला ते उत्तर असं मिळालं, एका पुस्तकात वाचलं होतं मी, की आपण देवाला जेव्हा नैवेद्य देतो, त्यावेळी त्यावर तुळशीपत्र ठेवतो. म्हणजे याचा अर्थ, की हा जो नैवेद्य आहे, हा देवाला आपण अर्पण केलाय. कुठलीही गोष्ट देवाला जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा तुळशीपत्र ठेवून देतो. तर जेव्हा आपण तुळशीची माळ जेव्हा आपण घालतो, आपल्या देहावर ठेवतो, तेव्हा आपला हा देह आपण आपल्या परमात्म्याला आपण दान करून टाकला किंवा त्याला आपण पूर्ण देऊन टाकलं, की आता हा देह माझा न राहिला, हा सगळा देहावर अधिकार तुझा आहे. तर एक आता रिसेंटली गाणं ऐकलं होतं. त्या गाण्यामध्ये पण तसं लिहिलं होतं, की जन्म झाला वारकरी, वाट समजली खरी, देह देवाची पंढरी, विटू मनाच्या गाभारी. म्हणजे हे गाणं पण खूप त्याला संलग्न सांगतं, की वारकरी असणं काय आहे, की तुमचा देह हा पूर्ण त्या विठुरायाला आपण अर्पण केलाय. तर तुम्हाला काय वाटतं सर, की वारकरी असणं म्हणजे काय नक्की आहे? वारकरी असणं म्हणजे आपण जर पाहायलाच गेलो तर वारकरी हा संप्रदायापुरता मर्यादित नसून वारकरी ही एक जीवनशैली आहे. ओके. म्हणजे आपण जे दररोजचं जीवन जगतो, त्याच्यामध्ये आपण जे काही म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आज आपण प्रपंच हे आणि परमार्थ हे दोन्ही साधतो. बरोबर. आणि आपला जो पांडुरंग परमात्मा आहे, ह्याला जे काही प्रिय आहे, मग ते आपण तुळशीची माळ म्हणतो. ज्या भगवंताला जी वस्तू प्रिय आहे, ती वस्तू आपला भक्त धारण करतोय. मग तीच ओके. तुळशीची माळ आहे, बरोबर. की आपल्या देवाला आवडती तुळस म्हणून आपणही तुळशी लावतो. आपला देव बुक्का लावतो म्हणून आपणही बुक्का लावतो. ओके. मग जसा आपला भगवंत आहे, तसं आपण सगळं त्याचं अंगीकारतो. आपला देव हा त्याचं समचरण आहे. त्याचं समचरण असल्यामुळं तो सगळीकडे समत्वाने पाहतो. त्याचे तो कोणत्या प्रकारे भेद नाही आहे. त्यामुळे वारकरीसुद्धा कोणत्या प्रकारचा भेद करत नाही. बरोबर.